श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। 1 तारखेपासून शनी आणि मंगळ दीप्तांशाने युती योगामध्ये येत आहेत। त्याचा परिणाम आपल्याला 23 एप्रिल पर्यंत पाहायला मिळेल। या विषयाची माहिती एका व्हिडिओद्वारे आधीच दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे। आता हा आठवडा सर्व राशींसाठी कसा जाईल हे पाहू। मेष रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे। भाग्येश गुरु तुमच्याच राशीत असल्याने भाग्यामध्ये वृद्धी होईल। गुरु व्ययेश देखील असल्याने स्वतःसाठी खरेदी करण्यामध्ये तुम्हाला जास्त रस असेल। धनेश शुक्राने देखील व्ययस्थानात प्रवेश केला आहे, त्यामुळे ह्या आठवड्यामध्ये खर्चाचे प्रमाण वाढणार आहे। जोडीदाराकडून देखील तुम्हाला खर्चात टाकण्याचे प्रयत्न होऊ शकतील। दशमेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरी व्यवसायामध्ये अनेक लाभ घडवणार आहे। व्यावसायिकांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही। विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी मेहनत घेणे आवश्यक आहे। कलाकारांसाठी हा आठवडा फारसा लाभदायक राहणार नाही। मित्रपरिवाराबरोबर गाठीभेटीचे योग या आठवड्यात येणार आहेत। एकूणच आठवडा ठीक जाईल। दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा। वृषभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे। तब्येतीची काळजी या आठवड्यात जरूर घ्या। राशी स्वामी शुक्राने त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे मीन राशीमध्ये प्रवेश केलेला आहे। हा काळ तुमच्यासाठी फारच अनुकूल राहील। तुमच्या बऱ्याच इच्छा पूर्ण होताना दिसतील। शनी मंगळाची युती तुमच्या राशीच्या दशम स्थानामध्ये होत आहे। कामाच्या ठिकाणी वातावरणामध्ये बदल घडू शकतात। कामाचे नियोजन करताना मध्ये कोणी खोडा घालणार नाही याची काळजी या आठवड्यामध्ये घ्या। व्यापाऱ्यांना हा आठवडा व्यवसायाच्या दृष्टीने चांगला जाईल। विद्यार्थ्यांना मात्र मेहनतीशिवाय पर्याय नाही। परीक्षेसाठी जास्त अभ्यास या आठवड्यात करावा लागणार आहे। कलाकारांना परदेश दौऱ्याचे योग येतील। आठवड्याच्या शेवटी मित्रपरिवाराबरोबर वेळ चांगला जाईल। खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। मारुतीची उपासना सुरू ठेवा। मिथुन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे। सप्तमेश गुरु लाभस्थानात असल्यामुळे जोडीदाराकडून फायदा होतच आहे, तसेच त्याची उत्तम साथही मिळत आहे। व्यापारी वर्गाला देखील हा आठवडा चांगला जाईल। आठवड्याच्या मध्यात तब्येतीची काळजी घ्या, उष्णतेचा त्रास होऊ शकतो। भाग्यस्थानातील शनी मंगळ युतीमुळे वडिलांबरोबर वाद होणार नाही याबाबत काळजी घ्या। नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील। विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे। कलाकारांसाठी हा आठवडा चांगला आहे। नवीन संधी उपलब्ध होतील। राशी स्वामी बुध लाभस्थानात आल्यामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील। अनेक इच्छांची पूर्तता होताना दिसत असल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल। मारुतीची उपासना सुरू ठेवा। कर्क रास, आठवड्याच्या सुरुवातीला राशी स्वामी चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे। तुमच्या विरोधकांवर तुम्ही सहज मात कराल। षष्ठेश गुरु दशम स्थानात असल्यामुळे नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला जाईल। ज्या लोकांना नोकरीत बदल करायचे आहे त्यांच्यासाठी चांगले योग या आठवड्यात आलेले आहेत। सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानामध्ये मंगळाबरोबर युती योगात आहे। सासरच्या लोकांकडून काही त्रास होण्याचा संभव या आठवड्यामध्ये आहे। मुलांच्या तब्येतीकडे या आठवड्यामध्ये जरा जास्त लक्ष द्या। उष्णतेमुळे त्रास होण्याचा संभव आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जास्त तयारी करावी लागणार आहे। कलाकारांना हा आठवडा फारसा फायदेशीर जाणार नाही। लाभेश शुक्र भाग्यस्थानात आल्यामुळे उच्च शिक्षणामध्ये चांगले यश प्राप्त होईल। घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील। घरामध्ये जास्तीत जास्त देवाची उपासना होत राहील हे पाहावे। भाग्यस्थानातील रवी राहूमुळे होणाऱ्या आर्थिक हानीपासून उपासनेने फरक पडेल। दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा। सिंह रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे। राशी स्वामी रवी अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे। तुमच्या तब्येतीबाबत या आठवड्यामध्ये जागरूक राहा।
मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. पंचमेश गुरु भाग्यस्थानी असल्यामुळे तुम्ही मुलांसाठी घेत असलेल्या कष्टांना त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. षष्ठेश सप्तमेश शनी मंगळाबरोबर सप्तम स्थानामध्ये आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसं अनुकूल राहणार नाही. जोडीदाराशी पटवून घेण्यातच शहाणपणा आहे. व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल. वडिलांच्या प्रकृतीकडे या आठवड्यामध्ये लक्ष देणे जरुरीचे आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढल्यामुळे तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. शक्य असेल तेव्हा भावंडांशी भेट घ्या. भावंडांच्या भेटीने आनंद प्राप्त होईल. गणपतीची उपासना सुरू ठेवा. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. चतुर्थेश सप्तमेश गुरु अष्टम स्थानामध्ये आहे. सासरकडून काही अचानक फायदा होण्याचे योग या आठवड्यात आहे. राशी स्वामी बुधाने अष्टम स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला मेहनतीपेक्षा कमीच नफा दर्शवतो. पंचमेश षष्ठेश शनी षष्ठ स्थानामध्ये आहे. तुमच्या मुलांसाठी या आठवड्यामध्ये वेळ काढा. तसेच त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष देणे जरुरीचे आहे. त्यांना उष्णतेने त्रास होणार नाही याची काळजी घ्या. कलाकारांनी नवीन कार्यात हात घालताना विचार करूनच हात घालावे. पदरी निराशा पडू शकते. सप्तमातील रवी राहू युतीमुळे जोडीदाराबरोबर वाद होणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो आपल्या कामामध्ये व्यस्त राहा. कुलदेवतेच्या उपासनेने जास्त फायदा होईल. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. तृतीयेश षष्ठेश गुरु सप्तम स्थानामध्ये आहे. ह्या आठवड्यामध्ये एखादी कौटुंबिक सहल केल्यास आनंद मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश मिळेल, पण उगाच मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. कर्जाविषयीची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. मुलांना परीक्षेसाठी चिकाटीने अभ्यास करावा लागणार आहे. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला आहे. उत्तम धनलाभाचे योग या आठवड्यात तुमच्यासाठी येणार आहे. षष्ठेश गुरु सप्तमात असल्यामुळे व्यापारी वर्गाला या आठवड्यामध्ये थोडे नुकसान सहन करावे लागू शकते. सप्तमेश मंगळ पंचम स्थानात असल्यामुळे प्रेम प्रकरणांमध्ये फसवणूक होणार नाही याविषयी काळजी घ्यावी लागणार आहे. शनी मंगळ युती वैवाहिक जीवनामध्ये स्फोटक वातावरण निर्माण करू शकते. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागणार आहे. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. आर्थिक बाजू या आठवड्यामध्ये उत्तम राहील. धनेश गुरु षष्ठ स्थानामध्ये असल्यामुळे तुमच्या कष्टांना योग्य न्याय मिळत आहे. राशी स्वामी मंगळ शनी बरोबर चतुर्थ स्थानामध्ये युती योगात आहे. घरातील वातावरण या आठवड्यामध्ये चांगले राहील याची काळजी घ्या. शक्यतो आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम, अथवा बाहेर फिरायला जाण्यास काही हरकत नाही. त्यामुळे घरातील वातावरणामध्ये सुधारणा होईल. आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. पंचम स्थानातील रवी राहू युती तुमच्या नोकरीमध्ये काही अडचणी आणू शकते. तुमच्या विरुद्ध काही गैरसमज पसरणार नाहीत ह्याच्याकडे लक्ष द्या. सप्तमेश शुक्र पंचम स्थानी असल्यामुळे प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. विवाह उत्सुक लोकांचे विवाह जमण्यास मदत होणार आहे. जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळेल. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला आहे. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. तुमच्यासाठी आठवड्याची सुरुवात चांगली होईल. राशी स्वामी गुरु पंचम स्थानात असल्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. घरातील वातावरण देखील तुमच्यासाठी अनुकूल राहील. कलाकारांना ह्या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. फिरतीचे योग येणार आहे. लहान भावंडांची वाद होणार नाही याबाबत थोडी काळजी या आठवड्यात घ्यावी लागणार आहे. धनेश शनी तृतीय स्थानात असल्यामुळे पोस्टातील गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कुठलेही करार या आठवड्यामध्ये करणे टाळा. शक्य असेल तर या आठवड्यामध्ये प्रवास कमी करा. नोकरीमध्ये बदलीचे अथवा बढतीचे योग येण्याची शक्यता असल्यामुळे त्या दृष्टीने तयारी ठेवावी लागेल. सप्तमेश बुध पंचम स्थानात असल्यामुळे प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. विवाहोत्सुक लोकांचे विवाह ठरण्याचे योग आहेत. व्यापाऱ्यांना हा आठवडा चांगला जाईल. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे.
घरासाठी काही नवीन खरेदी करायचा विचार करत असाल तर या आठवड्यात नक्की खरेदी करा। व्ययेश तृतीयेश गुरु चतुर्थ स्थानात आहे। घरातील वातावरण या आठवड्यामध्ये चांगले राहील। राशी स्वामी शनी धनस्थानामध्ये लाभेश मंगळाबरोबर युती योगात आहे, त्यामुळे आर्थिक परिस्थिती या आठवड्यात चांगली राहील। कामानिमित्त या आठवड्यामध्ये जास्त प्रवास होणार आहे। नोकरीत बदल करण्यासाठी हा कालावधी चांगला आहे। भावंडांशी संबंध या आठवड्यामध्ये चांगले ठेवावे लागणार आहे। तुमच्यामध्ये गैरसमज होणार नाही याविषयी विशेष काळजी घ्यावी लागेल। कलाकारांना ह्या आठवड्यामध्ये छोटे प्रवासाचे योग येतील। आठवडा चांगला जाईल। विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी चांगली तयारी करावी। देवीची उपासना सुरू ठेवा। कुंभ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे। धनेश लाभेश गुरु तृतीय स्थानामध्ये आहे। तुमच्यासाठी हा आठवडा चांगला जाईल। आर्थिक आवक या आठवड्यामध्ये चांगली राहील। पोस्टामधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल। राशी स्वामी शनी तुमच्याच राशीमध्ये मंगळाबरोबर युती योगात असल्यामुळे नोकरीमध्ये तुमच्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत। कामानिमित्त प्रवास होतील। आरोग्याची काळजी घ्या। उष्णतेमुळे त्रास होऊ शकतो। चतुर्थेश लाभेश शुक्र धनस्थानात असल्यामुळे या आठवड्यामध्ये आईकडनं तुम्हाला फायदा होऊ शकतो। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळणार आहे। व्यावसायिकांना हा आठवडा व्यवसायाच्या दृष्टीने चांगला जाईल। विद्यार्थ्यांना परीक्षेचा कालावधी चांगला जाईल। देवीची उपासना सुरू ठेवा। मीन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे। नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे। पगारवाढ बढतीचे योग या आठवड्यामध्ये येतील। खर्चावर मात्र अजून पाहिजे तितके नियंत्रण आलेले दिसत नाही। आर्थिक स्थिती उत्तम राहील। एखाद्या कौटुंबिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल। लाभेश व्ययेश शनीच्या व्ययस्थानातील उपस्थितीमुळे तुमच्या हातून धार्मिक कार्य जास्तीत जास्त घडण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही स्वतः धार्मिक कार्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळणार आहे। व्यावसायिकांना व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा खूप चांगला जाणार आहे। चांगले लाभ होण्याची शक्यता आहे। घरातील वातावरण ह्या आठवड्यात तुमच्यासाठी अनुकूल राहील। तुमच्या राशीतील रवी राहू युतीमुळे तुमच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता असल्याने कोणाशीही बोलताना जरा सांभाळून बोलावे। विद्यार्थ्यांना परीक्षेचा कालावधी चांगला जाईल। कलाकारांसाठी आठवड्याचा मध्य चांगला जाईल। गणपतीची उपासना सुरू ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि असेच साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।